आदरणीय बाबांच्या परिवाराला, वैयक्तिक बाबांच्या जीवनाला आहेत ते आम्हा सर्वांचे गुरुवर्य समन्वय महर्षी गुरुवर्य कुरेकर बाबा। याच्या अगोदर खऱ्या अर्थानं बाबांच्या जीवनावर 2 ते 3 व्यक्तिमत्वांनी फार फार जीवापाड प्रेम केलं। आम्ही डोळ्यानं पाहिलेल्या गोष्टी सांगतो। पहिलं व्यक्तिमत्व नाशिक जिल्ह्यामधलं होऊन गेलं महाराष्ट्रातले पहिले आणि शेवटचे काव्यतीर्थ वेदांत वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार। दुसरं व्यक्तिमत्व जे आळंदी पंढरी देहू त्र्यंबकचे निष्ठावंत वारकरी त्यांच्या शबनम मध्ये जी मालिका आहे, त्या मालिका खऱ्या अर्थानं ज्यांच्या विचारानं खऱ्या अर्थानं प्रकाशित झाली ती आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य नामदेव आप्पा शामगावकर, ब्रह्मीभूत वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकर, ज्यांना न्यायाचार्य म्हणायचे वारकरी संप्रदायाचे, ते आदरणीय वैकुंठवासी श्री गुरु वक्ते बाबा। या 3-4 व्यक्तिमत्वांची आदरणीय बाबांच्या जीवनावर प्रचंड अनुकंपा। साधूचे आशीर्वाद भौतिक फळ देणारे नसतात, कधीच नसतात। आणि साधू भौतिक गोष्टीमध्ये मानवी जीवनाला कधी गुंफतच नाही, कधी त्यामध्ये ओढून आणतच नाही। संतांची जी भूमिका आहे ती अदृश्य तत्वाकडे नेणारी आहे। जगातल्या सगळ्या ज्या गोष्टी डोळ्यानं दिसणाऱ्या त्या दृश्य पदार्थाचं दर्शन करून देतात, संत अदृश्य पदार्थ दाखवतात। रविदीप हिरा दाविती देखणे